Hello everyone, this is Ranbir sir here. First of all, I wish all of you happy Teachers Day. We are celebrating Teachers Day today. We have to learn a very important part of our syllabus from section number 4. The very first lesson in section number 4, 4.1, History of Novel. As you know, in last year we have learned the drama part in section number 4. In this year we have to learn the next literature form, which name is novel. Novel means kadambari. Generally, this form is not new for students. Actually, this form is very famous in people. Publicly, this form is read by readers. Actual meaning of novel it's given in this page. So let's start our lecture on the page number 173. The 18th century has gifted English literature two entirely new forms which are without any traces in the Asian classical heritage. In the very first line, it's given the introduction part of the novel. In the 18th century has gifted English literature to entirely new forms. 18व्या शतकामध्ये सामान्यपणे दोन साहित्य प्रकार उदयास आले आणि या साहित्य प्रकारापैकीच एक साहित्य प्रकार म्हणजेच नॉवेल. नॉवेल हा शब्द खरं तर इटालियन आहे आणि त्याचं सर्व काही मिनिंग आपण पुढे बघणारच आहोत. विच न्यू फॉर्म्स विच आर विदाऊट एनी ट्रेसेस इन द ॲशियन क्लासिकल हेरिटेज. या नवीन प्रकाराचं कोणत्याही प्रकारचं हेरिटेज म्हणजेच वारसा पूर्वी नव्हता किंवा त्याचे धागेदोरे पूर्वीच्या साहित्यातून आपल्याला मिळण्यासाठी जास्त काही आधार नाही आहे, परंतु त्याचं बऱ्याच पुढे इंट्रोडक्शनरी पार्टमध्ये दिलेलंच आहे. वन ऑफ दोज वॉज द पिरियडिकल एसे. आणि त्या दोन नवीन फॉर्म जे तयार झालेत त्यापैकी एक फॉर्म होता पिरियडिकल एसे, म्हणजेच की त्या कालावधीतील निबंध प्रकार एक. आणि दुसरा जो फॉर्म होता तो होता नॉवेल. बोथ ऑफ दीज फॉर्म्स इस्पेशली नॉवेल कॉट द स्पिरिट ऑफ द 18th century. पण त्यापैकी जो एक भाग आहे नॉवेल हा मात्र 18व्या शतकातला एक स्पिरिट देणारा घटक किंवा लिटरेचर जेनर म्हणून तो उदयास आला. ॲज द एज ऑफ इंटेलेक्च्युअल सेंटिमेंटल अँड रिअलिस्टिक प्लॅन अँड ट्राय टू इन्स्ट्रक्ट द रीडर्स. सध्याचं जो युग आहे, दिस एज इज इंटेलेक्च्युअल, सेंटिमेंटल अँड रिअलिस्टिक. नवीन नवीन सुधारणा होत आहेत आणि आधुनिक वातावरणामध्ये या साहित्य प्रकाराचा उदय आणि या साहित्य प्रकाराचा वापर मोठ्या प्रमाणात व्हायला लागलेला आहे. विच वूड हेल्प देम टू अ मोर पर्पजफुल अँड व्हर्च्युअस लाईफ. या साहित्य प्रकारातून जास्तीत जास्त उद्देशपूर्ण जीवन जगण्यासाठी किंवा व्हर्च्युअस लाईफ जगण्यासाठी एक मूल्य या साहित्य प्रकारामार्फत मिळत गेलेलं आहे. सिन्स द टाईम ऑफ इट्स ओरिजिन, जेव्हापासून याचा उदय झाला तेव्हापासून नॉवेल हॅज बीन गेनिंग पॉप्युलॅरिटी अँड ग्रोईंग ग्रॅज्युअली. या साहित्य प्रकाराची व्याप्ती व्यापक प्रमाणामध्ये वाढत आहे आणि प्रसिद्धीही त्याच पद्धतीने वाढ होताना दिसून येत आहे. टुडे इट इज रिकग्नाइज ॲज द मोस्ट डॉमिनंट लिटररी जेनर. आणि आज जर बघितलं तर हा साहित्य प्रकार जास्तीत जास्त प्रमाणामध्ये प्रसिद्धी प्राप्त असा साहित्य प्रकार आहे. लिटररी जेनर, जेनर म्हणजेच प्रकार, साहित्य प्रकार हा जास्त महत्त्वाचा ठरलेला आहे. अ नॉवेल इज irrelevantly
relatively long narrative fiction which describe intimate human experiences normally in a prose form. सामान्यपणे नॉवेल म्हणजे काय या ठिकाणी आपल्याला सांगण्यात आलं. नॉवेल इज अ रिलेटिव्हली लॉंग नॅरेटिव्ह फिक्शन, म्हणजे विस्तारित लिखाण जे आहेत त्याला नॉव्हेल असं म्हणायचं. विच डिस्क्राईब्स इंटिमेट ह्युमन एक्सपिरियन्सेस, मानवाचे जे अनुभव आहेत या अनुभवांचं सर्व काही वर्णन या साहित्य प्रकारामध्ये आपल्याला दिसून येत असतं. नॉर्मली इन अ प्रोज फॉर्म, आणि हे आपल्याला प्रोज फॉर्ममध्ये दिसून येते. पोएट्री फॉर्म आणि प्रोज फॉर्म हे दोन फॉर्म आहेत. त्यापैकी प्रोज म्हणजेच काय की जो एखादी स्टोरी आहे या स्वरूपामध्ये. द प्रेझेंट इंग्लिश वर्ड नॉवेल इज डिरिव्ह फ्रॉम द इटालियन नॉवेला मीनिंग न्यू. हा शब्द नॉवेल इटालियन शब्दापासून आलेला आहे आणि त्याचा मूळ शब्द आहे नॉव्हेला. नॉव्हेलाचा अर्थ आहे न्यू. न्यू म्हणजे नवीन, ज्यामध्ये काहीतरी नाविन्य आहे असा नॉव्हेल हा शब्द आहे. अ नॉव्हेल नॅरेट्स अ स्टोरी इम्ब्लेशिंग इट विथ मोर डिटेल्स ऑफ टाईम. या नॉव्हेल्स प्रकारामध्ये कथानक असतं, गोष्टी असतात आणि त्या कालावधीचं सर्वविस्तर वर्णन त्या कादंबरीमध्ये आपल्याला आढळून येत असतं. टाईम, प्लेस, नेचर, पीपल अँड देअर माइंड्स, देअर गेस्चर्स अँड ॲक्टिव्हिटीज. त्यांचं वेळ, काळ, ठिकाण या सर्व गोष्टी या साहित्य प्रकारामध्ये नॉव्हेलमध्ये आपल्याला त्या आढळून येत असतात. इट क्रिएट्स द पिक्चर ऑफ द सोसायटी ऑफ दॅट टाईम. विशिष्ट कालावधीतील सामाजिक जीवनाबद्दलची माहिती या नॉव्हेलमार्फत आपल्याला मिळत असते. नॉव्हेल मेक्स लाईफ इझियर टू अंडरस्टँड दॅन इन ड्रामा अँड पोएट्री. नॉव्हेल या साहित्य प्रकारातून त्या विशिष्ट कालावधीतील लोकजीवन कसं होतं या गोष्टींची आपल्याला सविस्तर माहिती मिळण्यास मदत होते. तुलनेनं ड्रामा आणि पोएट्री आपल्याला सविस्तर माहिती देण्यामध्ये अपयशी ठरतात किंवा त्यामधून मिळणारी माहिती ही एवढी काही प्रभावी किंवा जास्तपणे सखोल नसते. इन मॉडर्न इरा नॉव्हेल हॅज ॲडॉप्टेड लिटररी प्रोज. आणि आधुनिक जगामध्ये या सर्व नॉव्हेल साहित्य प्रकाराला खूप मोठ्या प्रमाणामध्ये मागणी वाढलेली आहे किंवा त्याचं वाचन लोकांमार्फत केलं जात आहे. द नॉव्हेल ॲज अ लिटररी जेनर हॅज अ हिस्ट्री ऑफ अबाउट 2000 इयर्स. या साहित्य प्रकाराला 2000 वर्षाचा इतिहास लाभलेला आहे. अमॉंग द अर्ली प्रिक्युरियर्स ऑफ नॉव्हेल अ कलेक्शन ऑफ टेल्स नोन ॲज ग्रीक रोमन्सेस डेटिंग फ्रॉम द 2nd to 6th century मे टॉप द लिस्ट. सामान्यपणे याच्या ऐतिहासिक पार्श्वभूमी बघितली तर 2000 वर्षापूर्वीचं याला साहित्य हा जो पार्श्वभूमी लाभलेली आहे. त्याचबरोबर अमॉंग द अर्ली प्रिक्युरियर्स ऑफ नॉव्हेल अ कलेक्शन ऑफ टेल्स नोन ॲज ग्रीक रोमन्सेस. ज्या काही स्टोरीज आहेत त्या सर्व स्टोरीज ग्रीक रोमन्सेस किंवा ग्रीक स्टोरीज आपल्याला ह्या नॉव्हेल प्रकाराचा आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगण्यात येत आहे. डेटिंग फ्रॉम द 2nd to 6th century, 2ऱ्या आणि 6व्या शतकापर्यंत यांच्या नोंदी आपल्याला आढळून येतात. मे टॉप द लिस्ट. These imaginative and delightful stories of idea, love and marvelous adventure profoundly affected the creative writing for the next 1000 years. यामध्ये सामान्यपणे मानवी जीवनातील सुखदुःख, प्रवास वर्णन, त्याने केलेल्या अचिव्हमेंट्स या सर्व गोष्टींचा लेखाजोखा या नॉव्हेलमध्ये आपल्याला दिसून येतं. आणि हेच लिखाण साहित्यिकांनी किंवा रायटर्सने या नॉव्हेलमध्ये केलेलं आहे असं आपल्याला दिसून येते. आणि भविष्यातही अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्याला लिखाण स्वरूपामध्ये मिळणार आहेत. दो नॉव्हेल इन द मॉडर्न इरा युजली मेक्स यूज ऑफ अ लिटररी प्रोज, द अर्लियर थ्रेड्स of the genre can be found in Virgil's Eclogues or Malory Morty Arthur or Geoffrey Chaucer's The Canterbury Tale. सामान्यपणे
आपल्याला ह्यासारखी बरीचशी उदाहरणं या नॉव्हेल संदर्भात देता येतात. यामध्ये विशेष करून कॅन्टरबरी टेल जो जॉफ्री चाउसर यांनी लिहिलेलंच कादंबरी आहे आणि तो फेमस असं कादंबरी आपल्याला माहितीच आहे. त्याचबरोबर व्हर्जिल्स इकोलॉग और मोलरिज मॉर्ट दी ऑर्थर यासारखे बरेचसे कादंबऱ्या ह्या वर्ल्ड फेमस आहेत. वाचकांना ते आजही वाचावेसे वाटतात अशा स्वरूपातल्या या सर्व कादंबऱ्या आहेत. मोरासाकी शिकिबुज टेल ऑफ गेंजी 10th म्हणजेच 10व्या शतकामध्ये लिहिलेली कादंबरी हॅज बीन डिस्क्राईब्ड ॲज द वर्ल्ड फर्स्ट नॉव्हेल आणि जगातलं पहिलं नॉव्हेल म्हणून या मोराजित शिकुबज नॉव्हेल जे आहे टेल ऑफ गेंजी हे जगातलं पहिलं नॉव्हेल म्हणून त्याला प्रसिद्धी मिळाली किंवा पहिलं नॉव्हेल म्हणून त्याची ओळख आहे. द युरोपियन नॉव्हेल इज ऑफन सेड टू बिगिन विथ डॉन क्युझेट बाय स्पॅनिश रायटर मिगुल डी कार्व्हेंटेज which was published in 2 parts between 1605 and 1650 in the 18th century. आणि युरोपियन नॉव्हेलमध्ये सुद्धा या ठिकाणी आपण बघतोय की डॉन क्युझोट या स्पॅनिश रायटरने मिगुल डी कार्व्हेंटेज हे जे नॉव्हेल लिहिलेले आणि त्या नॉव्हेलमध्ये सरासरी 16व्या शतकातली माहिती त्या ठिकाणी वर्णन करण्यात आलं. इट ॲपियर्स ऑफ न्यूजपेपर अँड मॅगझिन्स अट्रॅक्टेड अ लार्ज नंबर ऑफ रीडर्स फ्रॉम द मिडल क्लास. मध्यमवर्गीय वाचकांच्या दृष्टिकोनातून यासारख्या नॉव्हेलनी मोठ्या प्रमाणामध्ये यश संपादित केलेलं आहे. म्हणजेच वाचकांना आकर्षित करण्यासाठी या नॉव्हेल साहित्य प्रकाराने मोठ्या प्रमाणामध्ये यश मिळवलेलं आहे. दीज न्यू रीडर्स हॅड लिटल इंटरेस्ट इन रोमान्सेस अँड ट्रॅजेडीज. या न्यूज रीडर्सला सरासरी रोमान्स आणि ट्रॅजेडीज या दोन्ही गोष्टींची सुरेख असा संगम या नॉव्हेलमार्फत करून देण्यात आलेला आहे. विच वर ॲप्रिशिएटेड बाय द अप्पर क्लास. आणि सामान्यपणे उच्चवर्गीय लोकांनी सुद्धा या साहित्य प्रकाराला खूप मोठ्या प्रमाणात पसंती दिलेली. Thus, need for a new type of literature arose that would express the new idea of the 18th century. आणि 18व्या शतकातल्या ज्या काही घटना आहेत त्या सर्व अनुभव या साहित्य प्रकारामध्ये मांडण्यात आलेले आहेत किंवा या नॉव्हेलमध्ये मांडण्यात आले. द 18th century न्यू लिटरेचर वॉज कॅरेक्टराइज्ड बाय द स्पिरिट ऑफ रिअलिझम अँड डॅनियल ऑफ रोमॅन्टिक फीचर्स लाईक एन्थुसियाझम पॅशन अँड इमॅजिनेशन. कॅरेक्टराइज बाय द स्पिरिट ऑफ रिअलिझम वास्तविकता आणि त्या वास्तविकतेशी जुळते असलेले संबंधित असलेले घटक या नॉव्हेलमध्ये मांडण्याचा लेखकांनी पुरेपूर प्रयत्न केला आहे. द फोरग्राउंड फॉर द नॉव्हेल वॉज प्रिपेअर बाय ऑल दीज फॅक्टर्स आफ्टर 1740 नॉव्हेल ओरिजिनेटेड ॲज द लिटररी फॉर्म इन इंग्लंड. 1740 नंतर नॉव्हेल हा एक साहित्य प्रकार म्हणून घोषित झाला. इंग्लंडमध्ये सरासरी या साहित्य प्रकाराला मान्यता मिळाली. इन्क्रीज इन ट्रेड अँड कॉमर्स आणि 18व्या शतकामध्ये मोठ्या प्रमाणात व्यापार वाढला. व्यापाराच्या स्वरूपातून साहित्याची देवाणघेवाण व्हायला लागली, विचारांची देवाणघेवाण व्हायला लागली आणि हा साहित्य प्रकार जोमाने विकास करू लागला. अलॉंग विथ द इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन had given rise to the middle class. A class of people had emerged to occupy a elite status. The realistic picture of everyday life and problems of common people depicted in the novels appealed to the newly educated class. सामान्यपणे मानवाच्या जीवनातील सुखदुःख, त्याला भेडसावणाऱ्या समस्या किंवा अडचणींचा सविस्तर आढावा, सविस्तर वर्णन या नॉव्हेलमध्ये आपल्याला दिसून येत असतं. जीवनाशी निगडीत घटकांची
पुरेपूर अशी जमेशी बाजू किंवा सर्व काही सुखदुःखांचा लेखाजोखा यामध्ये सादर केलेला असतो. मध्यमवर्गीय असो, उच्चवर्णीय असो, सर्व काही साहित्य प्रकारामध्ये या साहित्य प्रकारामध्ये वर्णन केलं जात असतं. सी द नेक्स्ट पेज नंबर 174. Thus novel as a form appears to have been designed for both to voice the aspirations of the middle and lower classes and meet their longings. With the help of novel, we have to balance between the class. या सर्व वर्गरचनेमध्ये, समाज रचनेमधील समतोल साधण्यासाठी नॉवेल मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला मदत करणार आहे आणि त्याची बऱ्याच प्रमाणामध्ये ती सर्व समतोल साधण्यामध्ये नॉवेल या साहित्य प्रकाराने मदत केलेली आहे. उच्चवर्गीय असो, मध्यमवर्गीय असो किंवा थर्ड क्लास असो, या सर्व क्लासेसला एकत्रित बांधण्याचे, एकत्रित स्वरूपामध्ये जीवनाची खरी ओळख करून देण्याचं काम या साहित्य प्रकाराने केलं. द स्प्रेड ऑफ मशीन्स कुड प्रोव्हाइड अ टाईम to the educated middle class for reading and discussion about the books. तंत्रज्ञानाचा विकास होत गेला तसं आपला वेळ वाचत गेला आणि त्या वेळेचा सदुपयोग मिडल क्लास लोकांनी वाचनामध्ये केला आणि त्या वाचनातून त्यांना या सर्व गोष्टींचा सविस्तर आढावा किंवा सविस्तर माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचत गेली. ड्रामा अँड पोएट्री वर द टू लिटररी फॉर्म्स दॅट वर फेडिंग अवे. आणि त्याचबरोबर या कालावधीमध्ये ड्रामा आणि पोएट्री या गोष्टी यामध्ये त्यांना थोड्या प्रमाणामध्ये त्याकडे दुर्लक्ष होताना दिसून आलं की हे साहित्य प्रकार थोडेसे मागे राहिले. कारण की नॉवेल हा साहित्य प्रकार हा जास्तपणे रिअलिस्टिक होता. नॉवेल वॉज अ कॉम्बिनेशन ऑफ सम फीचर्स ऑफ देम अँड सम न्यू फीचर्स वर ॲडेड टू द फॉर्म. नॉवेल या साहित्य प्रकारामध्ये ड्रामा आणि पोएट्री यामधले काही घटक वैशिष्ट्य घेण्यात आलेली होती, फीचर्स घेण्यात आलेली होती आणि काही नवीनसुद्धा फीचर्स यामध्ये असल्या कारणामुळे वाचकांना या गोष्टी जास्त प्रमाणामध्ये आवड निर्माण करत गेल्या. अँड ऑनवर्ड्स टू इनकम्पास द सोशल, पॉलिटिकल अँड कल्चरल हॅपनिंग्स अँड सायंटिफिक प्रोग्रेस. या सर्व गोष्टींचा परिणाम सामाजिक जीवनावर, राजकीय जीवनावर, कल्चरल म्हणजे सांस्कृतिक गोष्टींमध्ये आमूलाग्र बदल घडण्यासाठी किंवा वैज्ञानिक विकास साधण्यासाठी, मोठ्या प्रमाणामध्ये संशोधनाला एक चालना मिळण्यासाठी या नॉवेल या प्रकाराने खूप मोठ्या प्रमाणामध्ये भूमिका बजावलेली आहे. द पिलग्रिमेज प्रोग्रेस बाय जॉन बनियान 1678 अँड Orenco by Afra Bain 1688 initiated the plenteous and colorful tradition of English novel and was followed by the Daniel Defoe, Robinson Crusoe, Flanders and Jonathan Swift Collier's Travel, a famous satire. द पिलग्रिमेज प्रोग्रेस हे जे नॉवेल आहे ते जॉन बनियान यांनी 1678 या कालावधीमध्ये लिहिलेलं आहे. इनिशिएटेड द प्लेटियस अँड कलरफुल ट्रॅडिशन ऑफ इंग्लिश नॉवेल. या इंग्लिश नॉवेलचं मोठ्या प्रमाणामध्ये वाचन सामान्यपणे झालेलं आहे किंवा ते वर्ल्ड फेमस असे नॉवेल्स आहेत. स्टुडंट्स, आय होप यू अंडरस्टँड today's lecture properly. In the next lecture, we will learn the further parts of the same section, the topic which is history of novel. Thank you for watching this video.